जावा मधील स्विच केस वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. जावा मध्ये स्विच केस कसे वापरायचे ते पाहू. आपण उबुंटू व्हर्जन 11.10, JDK 1.6 आणि Eclipse 3.7.0 वापरणार आहोत. जावा मधील if else स्टेटमेंटचे ज्ञान आवश्यक आहे. नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनुसार कृती करण्यासाठी स्विच केसचा वापर होतो. हा स्विच केस स्टेटमेंटचा सिंटॅक्स आहे. तो वापरून बघू. मी Eclipse उघडले आहे. स्विच केस डेमो हा क्लास बनवला आहे. काही व्हेरिएबल्स समाविष्ट करू. मेन मेथड मध्ये इंट टाइपचे डे हे व्हेरिएबल बनवू. मेन मेथड मध्ये टाइप करा इंट डे इक्वॉल टीओ 3 सेमिकोलॉन. स्ट्रिंग टाइप असलेले डीनेम व्हेरिएबल बनवू. स्ट्रिंग डीनेम नल म्हणून इनिशियलाइज करू. डीनेम ह्या व्हेरिएबल मध्ये आठवड्याचे दिवस संचित होतील. डे मध्ये दिवसाचा नंबर असेल. स्विच केस स्टेटमेंट टाइप करू. त्यासाठी पुढील ओळीवर टाइप करा स्विच कंसात डे नंतर ओपन कर्ली ब्रॅकेट्स. एंटर दाबा. ह्या स्टेटमेंट मध्ये केसेस साठी कोणते व्हेरिएबल गृहीत धरायचे ते स्पष्ट होते. पुढील ओळीवर टाइप करा केस 0 कोलन. पुढील ओळीवर डीनेम इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये संडे सेमिकोलॉन. पुढील ओळीवर ब्रेक टाइप करा. म्हणजे डे जर 0 असेल तर डीनेम हे संडे असले पाहिजे. प्रत्येक केसच्या शेवटी ब्रेक स्टेटमेंट लागते. ब्रेक स्टेटमेंट शिवाय स्विच केस हे गुंतागुंतीचे होते. त्याबद्दल पुढील पाठात जाणून घेऊ. उरलेल्या केसेस टाइप करू. पुढील ओळीवर केस स्पेस 1 कोलन. पुढील ओळीवर डीनेम इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये मंडे सेमिकोलॉन. पुढील ओळीवर ब्रेक नंतर केस 2 कोलन टाइप करू. पुढील ओळीवर डीनेम इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये ट्यूसडे नंतर सेमिकोलॉन. पुढील ओळीवर ब्रेक. पुढील ओळीवर केस 3 कोलन. पुढील ओळीवर डीनेम इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये वेडनेसडे नंतर सेमिकोलॉन. पुढील ओळीवर ब्रेक नंतर केस 4 कोलन. पुढील ओळीवर डीनेम इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये थर्सडे नंतर सेमिकोलॉन. नंतर ब्रेक. पुढील ओळीवर केस 5 कोलन. नंतर डीनेम इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये फ्रायडे नंतर सेमिकोलॉन. नंतर ब्रेक. नंतर केस 6 कोलन. पुढील ओळीवर डीनेम इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये सॅटरडे नंतर सेमिकोलॉन. नंतर ब्रेक सेमिकोलॉन. नंतर ब्रॅकेट क्लोज करा. प्रिंट स्टेटमेंट समाविष्ट करून काय होते ते पाहू. पुढील ओळीवर टाइप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डीनेम नंतर सेमिकोलॉन. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. Ctrl S आणि नंतर Ctrl F11 दाबा. केस 3 नुसार वेडनेसडे हे आउटपुट मिळाले. डे ची व्हॅल्यू बदलून मिळणारा रिझल्ट पाहू. 3 च्या जागी 0 करा. सेव्ह करून कार्यान्वित करा. केस 0 नुसार संडे हे आउटपुट मिळाले. जर दिलेली व्हॅल्यू केसमध्ये उपलब्ध नसेल तर काय होते ते पाहू. डे ची व्हॅल्यू बदलून -1 करा आणि सेव्ह करून कार्यान्वित करा. कुठलेही आउटपुट दिसणार नाही.
इतर सर्व व्हॅल्यूजसाठी एखादी केस असेल तर ते योग्य होईल. हे डिफॉल्ट कीवर्ड द्वारे करता येते. शेवटच्या केस नंतर टाइप करा डिफॉल्ट कोलन. पुढील ओळीवर डीनेम इक्वॉल टू डबल कोट्स मध्ये wrong choice नंतर सेमिकोलॉन. पुढील ओळीवर ब्रेक सेमिकोलॉन. केस डिफॉल्ट असे लिहू शकत नाही. केवळ डिफॉल्ट हा कीवर्ड वापरा. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. डिफॉल्ट केस कार्यान्वित होऊन wrong choice मेसेज प्रिंट झालेला दिसेल. दुसरा कुठलाही नंबर वापरून पाहू. -1 च्या जागी 15 करा. डिफॉल्ट केस कार्यान्वित झालेली दिसेल. ब्रेक स्टेटमेंट काढून टाकले तर काय होते ते पाहू. डे इक्वल टू 15 च्या जागी डे इक्वल टू 4 करा. डे इक्वल टू 4 शी संबंधित ब्रेक स्टेटमेंट काढून टाका. सेव्ह करून कार्यान्वित करा. केस 4 असूनही थर्सडे ऐवजी फ्रायडे हे आउटपुट मिळाले आहे. स्विच केसच्या कार्य पद्धतीप्रमाणे डे च्या व्हॅल्यूची तुलना प्रथम शून्याशी करेल. 1 नंतर 2 अशा प्रकारे पुढील सर्व केसेस बघेल. व्हॅल्यू मॅच होईल तेव्हा मॅच झालेली केस कार्यान्वित करेल. केस 4 नंतर केस 5 ही कार्यान्वित झाली आहे. केस 5 मध्ये ब्रेक स्टेटमेंट असल्याने ती थांबली आहे. म्हणून प्रत्येक केस नंतर ब्रेक स्टेटमेंट आवश्यक आहे. काढून टाकलेले ब्रेक स्टेटमेंट पुन्हा लिहू. टाइप करा ब्रेक सेमिकोलॉन. कोड कार्यान्वित करा. केस 4 कार्यान्वित झालेली दिसेल. एरर्स टाळण्यासाठी प्रत्येक केसमध्ये ब्रेक स्टेटमेंटचा वापर करा. हा पाठ येथे संपतो. यात आपण स्विच केस आणि ब्रेक स्टेटमेंटचा वापर करायला शिकलो. असाइनमेंट. नेम आणि जेंडर ही व्हेरिएबल्स घ्या. स्विच केस वापरून मेल्ससाठी हेल्लो मिस्टर आणि फिमेल्ससाठी हेल्लो मिस प्रिंट करणारा प्रोग्राम लिहा. प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करून ही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.